तर आपण पाहतोय सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं आणि त्यानंतर आता या भेटीगाठी सुद्धा सुरू झालेल्या आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निकाल आता लागलेला आहे आणि यानंतर महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांची सुटका झालेली आहे आणि आता एकंदरीत या सर्व आरोपींकडून जरी आनंद व्यक्त केला जात असला तरी मालेगाव मध्ये मात्र दोन वर्ग जे आहे ते निर्माण झालेले आहे। काही जण या निकालाने आनंदित आहेत तर काही जण आम्ही पुन्हा एकदा अपील करणार, कोर्टात जाणार अशी भूमिका घेताना दिसताय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या 17 वर्षांमध्ये जे काही झाले त्यानंतर आज आता हा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निकाल ऐकताच साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू सुद्धा अनावर झालेले होते आणि गेल्या 17 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अपमान सहन करावा लागला असं देखील त्या या दरम्यान म्हणालेल्या आहेत। या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतीलच, मात्र सध्या आपण जर बघितलं तर ही बातमी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व सातही आरोपी जे आहेत ते आता या ठिकाणी निर्दोष मुक्त झालेले आहेत। समीर कुलकर्णी सुद्धा कोर्टात भावुक झालेले होते। निकाल ऐकून सर्व निर्दोष आरोपी भावुक झालेले आहेत आणि गेल्या 17 वर्षांमध्ये आम्हाला जसं की आज पुनर्जन्म मिळतोय अशी भूमिका समीर कुलकर्णी यांची देखील बघायला मिळाली आणि गेल्या 17 वर्षांमध्ये खूप अपमान आम्हाला सहन करावा लागला असंही ते म्हणाले। गेले 17 वर्ष आम्ही आरोपी म्हणून वावरत होतो आणि आज आमची निर्दोष सुटका झालेली आहे अशी प्रतिक्रिया या सर्व 7 जणांची समोर येताना आपल्याला दिसतेय। या स्फोटातल्या सर्व 7 आरोपींची आज निर्दोष सुटका झाली। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी NIAला निकाल देण्यासाठी नेमका का लागला हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय। एकंदरीत हा निकाल लवकर का लागला नाही हा देखील सवाल सध्या उपस्थित केला जातोय। गेल्या 17 वर्षांनंतर आज हा निकाल लागला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर आता सर्व आरोपी जे आहे ते निर्दोष सुटलेले आहेत। सबळ पुरावेच नाहीये आणि पुरावे नसल्यानं कोणतीच कारवाई करू शकत नाही असं थेट कोर्टानं म्हटलेलं आहे आणि हे सर्व 7च्या 7 आरोपी जे आहे ते निर्दोष सुटलेले आहे। पुराव्यांअभावी आज आम्हाला हा निकाल द्यावा लागलेला आहे असं न्यायाधीशांचं म्हणणं होतं। मात्र आमचा 17 वर्षांनंतर पुनर्जन्म झालेला आहे असं या सर्व आरोपींचं आता म्हणणं आहे। मी एक संन्यासी आहे आणि मी एक संन्यासी म्हणूनच जिवंत आहे, मात्र मला 17 वर्षांमध्ये खूप अपमान सहन करावा लागला असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी देखील या निकालानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही तुमच्यापर्यंत या निकालाची प्रत्येक अपडेट पोहोचवतोय। मालेगाव मधली काय परिस्थिती आहे ते देखील आपण जाणून घेतलेलं आहे। दोन वर्ग जे आहेत ते आता सध्या मालेगावमध्ये निर्माण झालेले आहेत आणि एक वर्ग आनंदी आहे तर दुसरा वर्ग मात्र आम्ही पुन्हा एकदा कोर्टात अपील करणार असं देखील सांगत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे चेसिस नंबर हा बाईकचा मिळालेला नाही आहे आणि चेसिस नंबर हा अतिशय महत्त्वाचा पुरावा मानला जातो आणि तो चेसिस नंबरच नसल्यानं साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आलेला होता तो आरोप या ठिकाणी पुसला गेलेला आहे असं या दरम्यान न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। याआधी आपण बघतोय 17 वर्षांमध्ये अनेक युक्तिवाद जे आहे ते झालेले आहेत। या संदर्भात अनेकदा सुनावण्या पार पडलेल्या आहेत, मात्र आज तब्बल 17 वर्षांनंतर स्पष्ट निकाल जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। तर आरोपी समीर कुलकर्णी यांना देखील कोर्टात अश्रू अनावर झालेले होते। साध्वी प्रज्ञा सिंह यांना देखील अश्रू अनावर झाले, त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। मात्र आता जर आपण बघितलं तर पंचनामा योग्य पद्धतीने झालेला नाहीये असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। कोणत्या आधारावरती हे निर्दोष ठरले आपण पाहतोय। घटनास्थळी हाताचे ठसेही नव्हते असंही कोर्टानं म्हटलं। साध्वी बाईक यांची मालक नसल्याचं सिद्ध झालं, चेसिस नंबर रिकव्हर झाला नाही, हे सर्व महत्त्वाचे मुद्दे होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।